म्हणतो की बायको, ए बायको, काय झालं ग, तू बोलत का नाहीयेस? अगं मी असं विचारलं की तुम्ही बिझी आहात का? तुम्ही म्हणजे तू, मम्मा आणि विमल. अच्छा अच्छा, किचन मध्ये आहेस म्हणून तुला बोलता येत नाहीये का? नो प्रॉब्लेम, मग मी बोलतो आणि तू ऐक. अर्जुन आता बोलत असतो. कल्पना आणि विमल कॉल ऐकत असतात आणि काहीच बोलत नसतात, फक्त हसत असतात. अर्जुन म्हणत असतो की बायको, मी तुला सकाळपासून किती मिस करतोय तुला माहितीये का? पण हे काय, तू मला मिस करत नाहीयेस का? मला तर असं वाटतंय की आत्ता येऊन तू असं म्हटल्यावर. नमस्कार मंडळी, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. अर्जुन हा गाडीमध्ये बसून बोलत असतो. त्याच वेळी चैतन्य हा गाडीच्या बाहेर आणि तो साक्षी सोबत बोलत असतो. चैतन्य तिला विचारतो की काय झालं ग, असं अचानक का कॉल केलास मला? साक्षी म्हणते की का बरं, काय झालं, मी तुला असं कॉल नाही करू शकत का? चैतन्य म्हणतो की ऑफकोर्स तू कॉल करू शकतेस, जसा फोन तुझा आहे त्याप्रमाणे मी देखील तुझा आहे की. साक्षीला मात्र ते सर्व इरिटेट होत असतं. मनात ती म्हणत असते की तुझा रोमॅन्स मला नकोय, तू अर्जुनला माझ्याबद्दल काही पुरावे भेटले का हे सांग आधी. साक्षी चैतन्याला विचारते की मला सांग, तू बोलला तू अर्जुन सोबत आहे, मग तुम्ही नक्की कुठे आहात? चैतन्य म्हणतो की काही नाही, केस बद्दल डिस्कस करायला आलो होतो. अर्जुन गाडीमध्ये कोणासोबत तरी बोलतोय, मला चान्स भेटला म्हणून मी तुला कॉल केला. साक्षी म्हणते की हो का, बरं आज आम्ही रविराज सरांकडे केस बद्दलच डिस्कस करायला जाणार आहोत. परंतु इकडे चैतन्य बोलत असताना त्याच वेळी तिथे अर्जुन येतो आणि अर्जुनला बघितल्यावर चैतन्य घाबरतो. चैतन्य इतका घाबरलेला असतो की त्याला घामच फुटलेला असतो. अर्जुन तिथून निघून जातो. चैतन्य लगेचच फोन कट करून टाकतो. तर इकडे साक्षी विचार करू लागते की हे दोघं नक्की कुठे गेले असतील आणि कसल्या केसबद्दल काय विचार करत असतील हे. बरोबर जेव्हा ह्या चैतन्याला मी केसबद्दल काही विचारते ना, तेव्हा हा चैतन्य मला नाकारतो आणि उत्तर देत नाही. चैतन्य, मी तुला असं नाही सोडणार आता. तुझ्यावर मी खूप वेळ खर्च केलाय आणि माझी एनर्जी सुद्धा खर्च केली आहे, तसं तर मी तुला अजिबात सोडणार नाहीये. त्यामुळे अर्जुन बद्दलच्या सगळ्या खबरी आता तूच मला देणारस. तर मंडळी, मला तुम्हाला एक महत्त्वाची सूचना करायची आहे. आपल्या चॅनलवर तुम्ही येता परंतु तुम्ही सबस्क्राईब करत नाही आणि जितके आपले व्ह्यूवर्स आहेत त्यापैकी सबस्क्राईब मात्र 2% सुद्धा नाही आहेत. त्यामुळे प्लीज जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. तर इकडे सायली ही घरी आलेली असते. विमल तिला म्हणत असते की सायली ताई थांबा, मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येते. सायली म्हणते की नाही नाही, मी आधी फ्रेश होते आणि मग पाणी वगैरे घेते. सायली फ्रेश होण्यासाठी तिथून निघून जाते. तर विमल म्हणत असते की वहिनी, आपली सायली ताई किती खुश दिसतेय ना, ती तिच्या बाबांना भेटून आली म्हणून. कल्पना म्हणते की हो ना, कधी कधी रक्ताच्या नात्यापेक्षा जोडलेली नाती ही खूप महत्वाची असतात. सायली तिचा मोबाईल तिथेच विसरून गेलेली असते आणि त्याच वेळी अर्जुनचा कॉल तिच्यावर येत असतो. सायलीने मोबाईल मध्ये अर्जुनचा नंबर अर्जुन सर ह्या नावाने सेव्ह केलेला असतो आणि जेव्हा ते कल्पना बघते तेव्हा तिला प्रश्न पडतो की हिने अर्जुन सर असा का नंबर सेव्ह केलाय. कल्पना सायलीला विचारते की तू अर्जुनचं नाव अर्जुन सर अशा नावाने का सेव्ह केलंय. तर सायली म्हणते की मी आधी अर्जुन सरांच्या ऑफिसमध्ये काम करायची ना, तेव्हा अर्जुन सर नावाने सेव्ह केला होता नंबर आणि मग तो तसाच राहिला. कल्पना म्हणते की असं कसं, लग्न झाल्यानंतर 7 महिन्यानंतर सुद्धा तुला कळलं नाही. अगं सायली, तू किती वेंधळी आहेस. सायली आता घाबरते. तेव्हा कल्पना आणि विमल दोघीही हसायला लागतात. कल्पना म्हणते की अगं सायली, माझ्या अर्जुनने तुझं नाव मोबाईल मध्ये CW म्हणजे क्यूट वाईफ म्हणून सेव्ह केलंय आणि तू काय केलंयस, तर अर्जुन सर बघ, माझा मुलगा तुझ्यापेक्षा जास्त प्रेम करतो. अर्जुनचा पुन्हा एकदा कॉल येतो. तेव्हा कल्पना म्हणते की अरे बापरे, पुन्हा एकदा कॉल आला, बघूयात तर तुझे अर्जुन सर नक्की काय बोलताय. आणि मग कल्पना कॉल उचलते आणि स्पीकरवर टाकते. तर अर्जुन म्हणत असतो की अहो, केव्हापासून तुम्हाला कॉल करतोय मी, कुठे आहात तुम्ही, आता तुम्ही काही बोलत का नाही आहात. तर सायली मनामध्ये म्हणत असते की सर पुढे काही बोलू नका, नाहीतर खूप मोठा गोंधळ होऊन बसेल. अर्जुन फोनवर म्हणत असतो की नेहमी तर बडबड सुरू असते, आता काय झालंय तुम्हाला. आणि मग कल्पनाला आणि विमलला दोघींनाही हसू आवरत नाही आणि दोघीही मोठमोठ्याने हसू लागतात. आणि मग अर्जुनला आता समजलेलं असतं की कल्पना आणि विमल हा कॉल ऐकताय, त्यामुळे तो लगेचच त्याचं बोलणं चेंज करतो आणि म्हणतो की बायको, ए बायको, काय झालं ग, तू बोलत का नाहीयेस. अगं मी असं विचारलं की तुम्ही बिझी आहात का, तुम्ही म्हणजे तू, मम्मा आणि विमल. अच्छा अच्छा, किचन मध्ये आहेस म्हणून तुला बोलता येत नाहीये का? नो प्रॉब्लेम, मग मी बोलतो आणि तू ऐक. अर्जुन आता बोलत असतो. कल्पना आणि विमल कॉल ऐकत असतात आणि काहीच बोलत नसतात, फक्त हसत असतात. अर्जुन म्हणत असतो की बायको, मी तुला सकाळपासून किती मिस करतोय तुला माहितीये का? पण हे काय, तू मला मिस करत नाहीयेस का? मला तर असं वाटतंय की आत्ता येऊन तू असं म्हटल्यावर. कल्पना म्हणते की अर्जुन बस बस बस, नाहीतर तुझ्या मम्माला आता काहीतरी भलतंच ऐकावं
ऐकावं लागेल हा. कल्पना आणि विमल हसत असतात तर अर्जुन म्हणतो की मम्मा तू. अर्जुन त्याला माहित नसल्यासारखं बोलतो की अगं मम्मा तू. तेव्हा कल्पना म्हणते की अरे हो, सायलीचा फोन ना जरा स्पीकरवर होता आणि मीच नाही तर विमल देखील ऐकते. अर्जुन म्हणतो की मम्मा काय अगं हे, आता बरं झालं मी जास्त काही बोललो नाही, मी जर काही बोललो असतो तर मलाच लाज वाटली असती. कल्पना म्हणते की बरं बरं ठीक आहे, आता मी एक काम करते, मी स्पीकर ऑफ करते, बोल तुझ्या बायकोसोबत तू. तर सायली अर्जुनचा फोन घेते आणि म्हणते की मी तुमच्याशी नंतर बोलते हा, आणि फोन ठेवून देते. कल्पना आणि विमल मात्र सायलीला खूप हसत असतात आणि सायली बिचारी लाजत असते. तर अर्जुन हे सर्व चैतन्य समोर बोलत असतो. चैतन्य म्हणतो की मी तुला खूप मिस करतोय आणि मला तुझी खूप आठवण येतेय, आणि बायको बायको वगैरे हे तू सायली सोबत बोलत होतास. अर्जुन मी तुमच्या लव्ह स्टोरी मधले काही एपिसोड जरा स्किप केलेत का. अर्जुन म्हणतो की नाही रे, मला माहित होतं की मम्मा आणि विमल फोन ऐकताय आमचा, त्याच्यामुळे मी हे सर्व बोललो. चैतन्य म्हणतो की अरे अर्जुन कसं सुचतं रे तुला एवढं सगळं, सॅल्यूट आहे हा माझा तुला. तर इकडे कल्पना आता सायलीला बसवते आणि म्हणते की सायली अगं तू अर्जुनचं नाव अर्जुन सर म्हणून काय सेव्ह केलंस ग, तू एक काम कर, तू आता अर्जुनचं नाव बदल. सायली म्हणत असते की मी आतमध्ये जाऊन बदलते ना. कल्पना म्हणते की नाही हा, नंतर वगैरे अजिबात चेंज करायचं, तस तू अर्जुनचं नाव चेंज कर मोबाईल मध्ये, नंतर काय तुझ्या लक्षात वगैरे राहणार नाही. कल्पना म्हणते की पण काय नाव लिहिशील. विमल म्हणते की वहिनी मी सुचवू का, सायली ताई आपल्या अर्जुन दादाला किती छान अहो असं म्हणतात ना, मग सायली ताई एक काम करा, तुम्ही अर्जुन दादाचं नाव अहो म्हणून सेव्ह करा. कल्पना म्हणते की अरे वा किती छान आयडिया ही. कल्पना आणि विमल खूप फोर्स करायला लागतात, त्यामुळे अर्जुनचं मोबाईल मधील नाव आता सायलीला चेंज करावं लागतं आणि सायली तिच्या मोबाईल मध्ये अर्जुनचा नंबर हा अहो नावाने सेव्ह करते. तर इकडे साक्षी ही अण्णांकडे आलेली असते आणि साक्षी अण्णांना म्हणत असते की अण्णा मला खरंच खूप टेन्शन आले. त्या रविराज किल्लेदारला आपण तोंडी स्टोरी तर सांगितली, परंतु त्या 1.5 तासामध्ये मी कुठं होते हे मला त्याला नीट सांगावं लागेल ना, आणि मला तर ह्या गोष्टीचं टेन्शन येतंय की त्या स्टोरीचं डिटेल्स देताना मी काही चूक तर नाही करणार ना. अण्णा म्हणतात की मला देखील याच गोष्टीचं टेन्शन येतंय. साक्षी म्हणते की मला पण खूप टेन्शन येतंय, जर त्या किल्लेदारला हे समजलं ना की 1.5 तासामध्ये मी कुठे गेले हे मी खोटं बोललीये तर मग आपलं काही खरं नाही. तर इकडे प्रिया आश्रमातील तन्वीच्या गोष्टी ह्या बघत असते. त्याच वेळी तिच्या हातून त्या खाली पडतात. तेव्हा नागराज तिथे येतो आणि म्हणतो की अगं तुला काही कळतंय का, त्या छोट्या तन्वीच्या वस्तू आहे, जर कोणी बघितला तर किती मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो, तुला कळतंय का. तर प्रिया म्हणते की हो मला माहितीये ह्या किती महत्वाच्या गोष्टी आहेत, आणि एक वेळ मी माझे दागिने लॉकरमध्ये ठेवणार नाही, परंतु ह्या गोष्टी पहिल्यांदा लॉकरमध्ये ठेवेल. प्रिया पुन्हा ते गाठोडं बांधून ठेवते आणि म्हणत असते की खरं तर मला ह्या मधुकर पाटलाचं कधी कधी खूप विशेष वाटतं. त्याला तर कचरा गोळा करायची सवयच आहे, परंतु त्याचा हा कचरा आपल्या कामी आला, आणि बघा ना मला सगळ्या गाठोड्यांमधून फक्त तन्वीचं गाठोडं हाती लागलं. नागराज म्हणतो की सगळ्या गाठोड्यांपैकी म्हणजे याचा अर्थ तुझंही एखादं गाठोडं असेल ना. प्रिया म्हणते की हो मग आश्रमामध्ये सगळ्यांचं एक एक गाठोडं होतं, तसं माझंही होतं. नागराज म्हणतो की अगं तुला काही कळतंय का, खुनानंतर पोलीस ते गाठोडं घेऊन गेले असतील आणि त्यात त्यांना काही पुरावा सापडला म्हणजे. प्रिया म्हणते की तुम्हाला काय मी एवढी मूर्ख वाटते का, मी तन्वीचं रूप घेऊन तन्वीच्या सगळ्या गोष्टी घालून तन्वी झाली, आणि तुम्हाला काय वाटतं ते गाठोडं मी पोलिसांपर्यंत जाऊन देईल का. नागराज म्हणतो की गुड, मग मला सांग की ते गाठोडं तू कुठे ठेवलंयस नक्की. प्रिया म्हणते की ते गाठोडं मी बरोबर लपून ठेवलंय, आणि ते गाठोडं मी कुठे लपून ठेवलंय हे मला तुम्हाला सांगण्याची काही गरज नाही, पण आतापर्यंत प्रियाच्या गोष्टी कोणाच्या हाताला लागल्याही नाही आणि कधी लागणारही नाही, त्यामुळे मीच तन्वी किल्लेदार राहणार. तर इकडे अर्जुन थकून भागून घरी आलेला असतो आणि तो सायलीला म्हणतो की मिसेस सायली मला एक कॉफी द्या ना, परंतु सायलीच्या तोंडाची गिरणी सुरू होते. ती म्हणत असते की तुम्ही दुपारी काय बोलत होता, एक शब्द जरी तुम्ही चुकीचा बोलला असता तर तुम्हाला माहितीये का किती मोठा प्रॉब्लेम झाला असता ते. काय हो कशाला फोन केला होतास, मी घरीच येणार होते ना, की ग्रहांवर बसून परदेशात जाणार होते. पण नाही ना, तुम्हाला नेहमी चौकशा करायची घाईच असते. मला आओजाओ करत होता ना तुम्ही, हे आईच्या लक्षात आलं असतं. नशीब तेवढं तरी तुम्ही सावरून घेतलं. अर्जुन म्हणतो की अहो सावरून घेतलं ना मी, मग का बरं माझ्यावर चिडताय. खरं तर ही चूक तुमची होती, माझी नाही. सायली म्हणते की माझी काय चूक आहे ह्याच्यामध्ये. अर्जुन म्हणतो की चूक तुमचीच होती, तुम्हाला कोणी मम्माकडे फोन द्यायला लावला होता. सायली म्हणते की मी काही दिला नव्हता, ठेवला होता तिथे, आणि त्याच वेळी तुम्ही फोन केला. अर्जुन म्हणतो की अरे वा, म्हणजे ही पण माझी चूक आहे नाही का. सायली म्हणते की आता एवढं काय झालंय, लगेच दुसरं टोक गाठण्याची काही गरज आहे का. अर्जुन म्हणतो की काय चाललंय तुमचं, सारखं सारखं इकडे तिकडे फिरताय, एका ठिकाणी उभं राहून माझ्याशी बोला. परंतु सायली रूम मध्ये तिचा फोन शोधत असते आणि फोन शोधण्यासाठी ती इकडे तिकडे पळत असते रूम मध्ये. सायली जेव्हा सांगते की माझा फोन हरवलाय, मला फोनच सापडत नाहीये, आणि मग अर्जुन सायलीच्या मोबाईलवर रिंग देतो आणि मोबाईलचा आवाज घेत घेत आता अर्जुन सायलीचा फोन सापडवतो. उशीच्या मागे सायलीचा फोन असतो. जेव्हा तो सायलीचा फोन हातात घेतो तेव्हा अर्जुनचं नाव सायलीच्या मोबाईल मध्ये अहो म्हणून सेव्ह असतं, आणि ते बघून तर अर्जुन
अर्जुनला खूपच आनंद होतो. तर इकडे सर्वजण जेवायला बसलेले असताना रविराज प्रियाला विचारतो की काय ग, तू विपुल सोबत डिनरला जाणार होती ना? प्रिया म्हणते की हो जाणार होते, परंतु विपुलला एक महत्वाचं काम आलं त्यामुळे तो निघून गेला आणि मी सुद्धा दिवसभर अभ्यासच करत होते, माझ्या परीक्षा आल्या आहेत ना. रविराज म्हणतो की हो. प्रिया म्हणते की बरं बाबा, तुमचा दिवस कसा होता आजचा? रविराज म्हणतो की हा, मी आज गेलो होतो पोलीस स्टेशन मध्ये, तिथे मला सायली आणि अर्जुन भेटले. सायली आणि अर्जुनचं नाव ऐकल्यावर प्रिया आणि नागराज घाबरतात. अर्जुन सायलीला म्हणतो की काय हो, तुम्ही माझं नाव तुमच्या मोबाईल मध्ये अहो नावाने सेव्ह केलंय? सायली म्हणते की हो, आज आणखी एक घोळ होता राहिला. माझ्या फोनवर तुमचं नाव अर्जुन सर असं दिसलं. अर्जुन म्हणतो की याचा अर्थ मम्माला नक्कीच डाऊट आला असेल, तुम्ही काय सांगितलं मम्माला? सायली म्हणते की अहो जरा ऐकून तर घ्या तुम्ही. मी आईंना असं सांगितलं की मी तुमच्या ऑफिसमध्ये नोकरी करत होते तेव्हा तुमचं नाव अर्जुन सर नावाने सेव्ह केलं होतं, पण म्हणून त्यांनी मला तुमचं नाव लगेचच बदलायला लावलं. अर्जुन म्हणतो की अरे वा, म्हणजे म्हणून तुम्ही माझं नाव अहो म्हणून सेव्ह केलं. पण आता काही घोळ नको ना, म्हणून हे नाव मी आता परमनंट ठेवणार आहे. फक्त 5 महिने तर करायचंय. अर्जुन मनामध्ये म्हणत असतो की लागली यांना 5 महिन्यांची उचकी. ह्या 5 महिन्यानंतर निघून जाणार आहे, नेहमी याची आठवण यांना करूनच द्यायला पाहिजे का? सायली अर्जुनला विचारते की बरं मधुभाऊंचं काय झालं? अर्जुन म्हणतो की आज आपल्याला आश्रमात जायचे रात्री, कारण कोर्टाची परमिशन घ्यायला 6-7 दिवस तरी लागतील. 1.5 तास ही साक्षी नक्की कुठे गेली होती याचा पुरावा मात्र तिथे आपल्याला भेटणार आहे. परंतु जर साक्षीच्या ही गोष्ट लक्षात आली तर साक्षी लगेचच तो पुरावा मिटवण्याचा प्रयत्न करेल आणि ती रिस्क आपण नाही घेऊ शकत. सायली म्हणते की पण तुम्ही जर रात्रीच्या वेळी जर गेलात तर काही रिस्क तर नाही होणार ना? अर्जुन म्हणतो की मी सोबत असताना काय गडबड होणार आहे मिसेस सायली, आणि मी एकटा कुठे जातोय, तुम्ही पण येताय की माझ्यासोबत? सायली खुश होते आणि म्हणते की मी पण. अर्जुन म्हणतो की हो, मग आश्रमातील तुम्हाला कोपरा माहिती आहे ना, त्यामुळे शोधायला सुद्धा मला सोपं होईल. सगळे झोपल्यावर आपण निघूयात आणि मग आपण पटकन परत येऊयात. तर सायली देखील या गोष्टीसाठी राजी होते. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे सायली आणि अर्जुन आता रात्रीचे निघालेले असतात. तर सायलीने साडी नेसलेली असते. अर्जुन म्हणतो की हे काय घालून चाललाय मिसेस सायली तुम्हाला तिकडे जाऊन आश्रमात मोठा दिवा लावायचा आहे का? काम करा, जाऊन चेंज करा, काहीतरी कम्फर्टेबल घाला, तुमच्याकडे ते पंजाबी ड्रेसेस आहे ना ते घाला. तर प्रिया इकडे विचार करत असते की अर्जुन आश्रमामध्ये कधीही जाईन, त्यामुळे मला माझ्या ज्या आश्रमात गोष्टी आहेत त्या काढायला हव्यात आणि माझ्याकडे तर फक्त आज रात्रीचीच वेळ. प्रिया तिच्या घरून आणि अर्जुन आणि सायली त्यांच्या घरून आता आश्रमात जाण्यासाठी निघालेले असतात. तर मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.